युनिव्हर्सिटीमध्ये या जातीवादी प्रशासनाकडून ती पाली भाषा संपवण्याचं खूप मोठं षडयंत्र चालू आहे आणि ते षडयंत्र आदरणीय भंते विमानसा यांच्या लक्षात आलं। भंते विमानसा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भंते विमानसा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतं पाली भवन होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं पाली भवन होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय भंते विमानसा, बघा आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही कुठल्या व्यक्तीला नतमस्तक होत नाही, आम्ही त्याच्या विचारांना नतमस्तक होतो, आम्ही त्यांच्या ज्ञानाला नतमस्तक होतो। आमचे भंते, आमचे जे चिवरधारी भंते आहेत ते फक्त चिवर घालून तुम्हाला धम्मदेशना देत नाही, तर त्या धम्माचा पुरेपूर अभ्यास करतात। आणि म्हणूनच आज जरी युनिव्हर्सिटीला असं वाटत असलं भंते विमानसा हे त्यांचे विद्यार्थी आहेत, परंतु आमच्यासाठी ते पालीचे डॉक्टरेट करणारे, म्हणजे आता कारण RSS ने बरेच बंधू भंते धम्मामध्ये घुसवलेले आहेत। आम्हाला आता भंत्यांसमोर नतमस्तक होताना पण 100 वेळा विचार करावा लागतो की खरंच हा भंते धम्माचं आचरण करणारा आहे की नाही। परंतु खऱ्या अर्थाने मी म्हणेन की भंते विमानसा हे धम्माचं आचरण करणारे नव्हे तर धम्म जगणारे व्यक्ती आहेत। कारण ते ज्या पद्धतीने त्यांचं जे चिवर घातल्यानंतर एका बौद्ध भिक्खूचं जो बौद्ध मंक असतो त्याची जे जीवनमान असतं, त्याचं राहणीमान असतं, खडतर प्रवास असतो, यातना असतात, त्या सगळ्या भंते विमानसा स्वतःच्या शरीराला देतात, स्वतःच्या बुद्धीला देतात। आणि एवढं करून सुद्धा बघा भंते विमानसा एक बौद्ध धम्मगुरू आहे। ते कुठेही बौद्ध धम्म लोकांच्या घरी गेले तर आरामात लोकांना धम्मदेशना देऊन स्वतःचं आयुष्य छान लोकांच्या स्वतःचे पाठ थोपटून घेऊन काढू शकतात, जसे बाकीचे धम्मगुरू करतात। एखाद्या मुख्यमंत्र्याच्या घरी जेवणाला जातात, एखाद्या उपमुख्यमंत्र्याच्या घरी दावतला जातात, अशा बरेच भंते राजकीय थाटामाटात जगतात, VIP गाड्यांमधून फिरतात, VIP मोबाईल वापरतात, मोठमोठी घरं घेतलेली आहेत, बुद्ध विहारांच्या नावाने जमिनी हडप केलेल्या आहेत। परंतु भंते विमानसा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, आपल्याला डोळे बंद करून ध्यानस्थ बसलेले बुद्ध नको आहेत, आपल्याला चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणणारे, डोळे उघडे ठेवणारे तथागत सम्यक संबुद्ध चारिका करणारे बुद्ध हवेत। म्हणजे उघडे डोळे ठेवणारे म्हणजेच लोकांमध्ये फिरणारे, लोकांमध्ये ज्ञान वाटणारे बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला दिले। आम्हाला नाही माहिती बुद्ध कसे होते, परंतु आम्ही बाबासाहेबांच्या डोळ्यांनी बुद्ध बघितले आणि तेच बुद्ध आम्ही स्वीकारणार। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. माईचा आवाज बरोबर। सगळ्यांना नमोबुद्धाय, जय भीम। आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येच्या, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी आपण सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये या जातीवादी प्रशासनाकडून ती पाली भाषा संपवण्याचं खूप मोठं षडयंत्र चालू आहे आणि ते षडयंत्र आदरणीय भंते विमानसा यांच्या लक्षात आलं। भंते विमानसा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भंते विमानसा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतं पाली भवन होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं पाली भवन होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय भंते विमानसा, बघा आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही कुठल्या व्यक्तीला नतमस्तक होत नाही, आम्ही त्याच्या विचारांना नतमस्तक होतो, आम्ही त्यांच्या ज्ञानाला नतमस्तक होतो। आमचे भंते, आमचे जे चिवरधारी भंते आहेत ते फक्त चिवर घालून तुम्हाला धम्मदेशना देत नाही, तर त्या धम्माचा पुरेपूर अभ्यास करतात। आणि म्हणूनच आज जरी युनिव्हर्सिटीला असं वाटत असलं भंते विमानसा हे त्यांचे विद्यार्थी आहेत, परंतु आमच्यासाठी ते पालीचे डॉक्टरेट करणारे, म्हणजे आता तुम्ही डॉक्टरकडे जात असाल, तुम्ही बघितलं असेल की डॉक्टर असतात, वेगवेगळे MBBS डॉक्टर असतात, स्पेशलिस्ट असतात, परंतु जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांचे डॉक्टर होते ना, तसे आदरणीय भंते विमानसा पाली भाषेचे डॉक्टर बनण्यासाठी निघाले होते। जसं त्यांनी रोहित वेमुलाला मारलं, तो एक समाजाला सायंटिस्ट म्हणजे पुन्हा एकदा समाजाचा डॉक्टर बनणार होता, त्यांनी त्याचा संस्थानिक खून केला। आणि आता चिवर घातलेले आम्हाला खऱ्या अर्थाने आम्ही सहसा कुठल्याही भंत्यांसमोर नतमस्तक होताना आता 100 वेळा विचार करतो। सोनवणे साहेब असू द्या, आम्ही असू द्या, आता पहिले आम्ही त्याची चाचपणी करतो, कारण RSS ने बरेच बंधू भंते धम्मामध्ये घुसवलेले आहेत। आम्हाला आता भंत्यांसमोर नतमस्तक होताना पण 100 वेळा विचार करावा लागतो की खरंच हा भंते धम्माचं आचरण करणारा आहे की नाही। परंतु खऱ्या अर्थाने मी म्हणेन की भंते विमानसा हे धम्माचं आचरण करणारे नव्हे तर धम्म जगणारे व्यक्ती आहेत।
कारण ते ज्या पद्धतीने त्यांचं जे चिवर घातल्यानंतर एका बौद्ध भिक्खूचं जो बौद्ध मंक असतो त्याची जे जीवनमान असतं, त्याचं राहणीमान असतं, खडतर प्रवास असतो, यातना असतात, त्या सगळ्या भंते मीमांसा स्वतःच्या शरीराला देतात, स्वतःच्या बुद्धीला देतात। आणि एवढं करून सुद्धा बघा, भंते मीमांसा एक बौद्ध धम्मगुरू आहे। ते कुठेही बौद्ध धम्म लोकांच्या घरी गेले तर आरामात लोकांना धम्मदेशना देऊन स्वतःचं आयुष्य छान लोकांच्या स्वतःचे पाठ थोपटून घेऊन काढू शकतात, जसे बाकीचे धम्मगुरू करतात। एखाद्या मुख्यमंत्र्याच्या घरी जेवणाला जातात, एखाद्या उपमुख्यमंत्र्याच्या घरी दावतला जातात। अशा बरेच भंते राजकीय थाटामाटात जगतात, VIP गाड्यांमधून फिरतात, VIP मोबाईल वापरतात, मोठमोठी घरं घेतलेली आहेत, बुद्ध विहारांच्या नावाने जमिनी हडप केलेल्या आहेत, परंतु भंते मीमांसा झगडतायत। बघा, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, आपल्याला डोळे बंद करून ध्यानस्थ बसलेले बुद्ध नको आहेत, आपल्याला चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणणारे, डोळे उघडे ठेवणारे तथागत सम्यक समृद्ध चारिका करणारे बुद्ध हवेत। म्हणजे उघडे डोळे ठेवणारे म्हणजेच लोकांमध्ये फिरणारे, लोकांमध्ये ज्ञान वाटणारे बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला दिले। आम्हाला नाही माहिती बुद्ध कसे होते, परंतु आम्ही बाबासाहेबांच्या डोळ्यांनी बुद्ध बघितले आणि तेच बुद्ध आम्ही स्वीकारणार। आणि मला असं वाटतं, आजच्या युगातील भंते मीमांसा हे पर्टिक्युलर बाबासाहेबांनी सांगितलं बुद्ध धम्माचे संघाचे आचरण करणारे बौद्ध भिक्खू आहेत। आणि म्हणूनच की काय, इकडच्या प्रस्थापित लोकांच्या पोटात दुखायला लागलं। बघा, मी नेहमी म्हणते की यांना महार चालतात, बघा पूर्वाश्रमीचे महार गळ्यात मडका असलेले, त्यांना हिंदू दलित चालतात, परंतु त्यांना एक आंबेडकरवादी चालत नाही। आणि भंते मीमांसा फक्त बौद्ध नाही आहेत, ते कट्टर आंबेडकरवादी आहेत, ते क्रांतिकारी भंते आहेत। आणि म्हणूनच यांचा त्रास होतोय। परंतु एकटा माणूस लाखों के भीड़ के सामने अकेला खड़ा होना मतलब आंबेडकरवादी होना। तुमच्या विरुद्ध लाखो लोक जरी असली तरी तुम्ही सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे असाल तर आज ना उद्या यश मिळणारच। परंतु माझी तुम्हा सगळ्यांना मला धरून, आपण खरंच नालायक लोक आहोत, आपण फक्त बोलतो, आपण सोशल मीडियावर टाकतो, आपण प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहोत, परंतु तो माणूस अविरतपणे, त्या दिवशीचा एक व्हिडिओ पाहिला त्यांचा, सोनवणे साहेबांनी मला वाटतं पाठवलेला, त्या सीमाताईने पाठवलेला, की अतिशय मच्छर चावतायत। तो माणूस म्हणजे ते भंते जी अंगावर चिवर घेतलेलं आणि ते मच्छर जसं मधमाशांचं पोळं येतं ना, तसं ते पोळ त्यांच्या अवतीभोवती निघालेलं आहे। काही दिवसांनी कदाचित त्यांना ते मच्छर चावतील, त्यांना तो त्रास होईल, कदाचित काहीतरी त्यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं, मलेरिया होऊ शकतो, टायफॉइड होऊ शकतो, डेंगू होऊ शकतो आणि त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं। परंतु तरी देखील ते भंतेजी आपल्या निश्चयावर ठाम आहेत। काय हो, त्यांची मागणी काय आहे? त्यांनी काय खूप मोठं काही मागितलं होतं? 300 विद्यार्थी पाली भाषा शिकतात, पाली भाषा ही सरकारी नियमानुसार एडिट झाली पाहिजे, ही साधी सरळ त्यांची मागणी आहे। भंतेजी वैयक्तिक कुठलाही स्वार्थ मागत नाहीयेत। आणि माझी म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, इथे जमलेले, घरी असलेले, आम्हाला पाहत असलेले, वरून पाहत असलेले, घरून पाहत असलेल्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जसं जसं शक्य होईल तसं भंते मीमांसांच्या लढ्यामध्ये नाही, पाली भाषा वाचवण्यासाठी एक व्यक्ती लढतोय आणि तो व्यक्ती चिवर बदलाय। तुम्हाला बुद्धांच्या विचारधारा वाचवण्यासाठी लढायचं आहे। तुम्हाला खरंच बाबासाहेब, आता 14 एप्रिल येते, सगळे भीमसैनिक जागे होतील, सीना हमारा फौलाद है आंबेडकर की औलाद है असे म्हणणारे सगळे भीमसैनिक रस्त्यावर उतरतील। परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं, माझा नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी दिलेलं काम प्राणपणाने करा। आणि भंते मीमांसा ते प्राण लावून करतायत आणि आपल्याला फक्त त्यांना साथ द्यायची आहे। तर माझी तमाम आंबेडकरवाद्यांना, बौद्धांना विनंती आहे की खरंच तुमच्या धमन्यांमध्ये जरासं देखील बाबासाहेबांचं रक्त वाहत असेल ना, तर तुम्ही विचार कराल की का लढतायत हे भंते। एकदा तरी जाऊन आपण त्यांची किमान विचारपूस तरी करूया, का करतो हा बाबा असं? वेड आहे, वेड। समाजाला काहीतरी करून देण्याचं जे वेड आहे ना, जे बाबासाहेबांना होतं, जे कांशीराम साहेबांना होतं, बुद्ध सगळा संसार सोडून निघाले होते, असं वेड भंते मीमांसा आहे। आणि अशा वेड्या लोकांनीच या जगामध्ये, या देशामध्ये क्रांत्या घडवलेल्या आहेत, लक्षात ठेवा। आणि या क्रांतीचे, या इतिहासाचे साक्षीदार आणि त्याचे बोलतात ना सहभागी कार्यकर्ता होण्याची संधी तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना मिळते भंते मीमांसांच्या माध्यमातून। बघा, इथे उभा असलेले हे एकच भंते त्यांच्या बरोबर आहे। अनेक धार्मिक संघटना आहेत आपल्या देशामध्ये, भारतीय बौद्ध महासभा आहे, बौद्ध जन पंचायत समिती आहे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, त्रैलोक्य महासंघ आहे, अनेक भंतेंचे वेगवेगळे संघ आहेत। परंतु लढणारे किती आहेत याचा तुम्ही विचार करा। किती लोक खऱ्या अर्थाने धम्माचं, बाबासाहेबांच्या विचारांचं काम करण्यासाठी लढतायत याचा तुम्ही विचार करा। आणि इथून पुढे अशा ढोंगी भंतेंना दान देऊ नका, त्यांना आपल्या स्टेजवर बोलवू नका। खऱ्या अर्थाने जे भंते लढतायत त्यांच्या पाठीशी आपण एक सामान्य कार्यकर्ता,
एक आंबेडकरवादी म्हणून उभं राहायचं आहे. माझ्या परीने जेवढं शक्य होईल प्रथम तर तुम्हाला सगळ्यांची माफी मागते की मी अतिशय वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तो तितकासा वेळ देऊ शकत नाहीये, परंतु मनाने मी कायम तुमच्या बरोबर आहे. जे लढाल त्याच्या बरोबर मी असेल. जिथे कुठे पहिल्यांदा असं होईल की जीव देण्याची वेळ येईल तिथे जया बनसोडे तुमच्या हातात हात घालून उभी असेल हा शब्द देते. आणि जोपर्यंत म्हणते विमानचा हा लढा लढतायत तो आपल्या सगळ्यांचा लढा आहे. अशी आंदोलनं, अशा सभा, असे निषेध मोर्चे आपल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये झाले पाहिजेत. फक्त लल्लूभाई कंपाऊंड, वैभव सोनवणे काहीतरी चुळबुळ करतात, काहीतरी त्या महिला त्यांच्याबरोबर, त्यांना एकट्यांना काय गरज आहे या गोष्टी करण्याची? एकटा माणूस लढतो, या महिला त्यांच्या बरोबर येत आहेत. आपले पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? आपल्याला पण की फक्त यायचं, त्यांनी काहीतरी उभं केलंय, एक हल्ला मचवलाय, एक गर्दी जमा केली, आपण त्या गर्दीचा भाग व्हायचं? आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे. आपण आपल्या भागामध्ये जाऊन आपापल्या लोकांना जागृत करा. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की भंते विमानसा यांच्या या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवा. पुन्हा एकदा सांगते, जोपर्यंत भंते विमानसा यांची पालीभाषेची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा शेवटपर्यंत चालू राहील. एवढंच बोलते आणि थांबते. नमो बुद्धाय, जय भीम.